नमस्कार शिक्षक मित्रांनो, येत्या 21 जूनला होणाऱ्या टीईटी परीक्षेसाठी आपण आपल्या इग्नाइट अकॅडमी या ऍपवर सुरू केलेला आहे द्रोणा बॅच 10.0. या बॅच मध्ये रोज होणारे जे लेक्चर आहे त्यांचं वेळापत्रक कशा प्रकारे बघावं, लाईव्ह लेक्चर कशी बघावी, कुठे ती असतात, लेक्चरच्या ज्या पीडीएफ नोट्स आहेत त्या आपण कशा प्रकारे बघता येईल, त्यांच्या प्रिंटआउट कशा प्रकारे काढता येईल, रेकॉर्ड झालेले लेक्चर हे कुठे असतात, त्यांची स्पीड क्वालिटी कशा प्रकारे कमी जास्त करावी, टेस्ट ह्या कुठल्या ऑप्शन मध्ये आहेत त्या कशा प्रकारे अटेम्प्ट कराव्या, त्यांचा रिझल्ट कसा बघावा, डाउनलोड जर आपण कंटेंट करतो एखादा तर तो आपल्या कोर्समध्ये आपल्या ऍपमध्ये कुठे बघायला मिळेल आणि बॅचचा 100% उपयोग करून या प्रयत्नामध्ये टीईटी कशा प्रकारे क्वालिफाय व्हावं अशा मुद्द्यांबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. टप्प्याटप्प्याने एक एक गोष्ट आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत, एक एक गोष्टीबद्दल आपण चर्चा करणार आहोत. पहिला मुद्दा आहे बघा की बॅचचे रोजचे वेळापत्रक टाइम टेबल हे कसं बघावं. आता बॅचचं जे वेळापत्रक आहे, बॅचचं जे टाइम टेबल आहे हे ऑलमोस्ट तुम्ही 3 ठिकाणी बघू शकता. बघा, सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इग्नाइट अकॅडमी हे ऍप ओपन करायचंय. ऑब्व्हियसली तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये ऍप ओपन करायचंय. ऍप ओपन केल्यावर तिथे खालच्या बाजूला माय कोर्सेस नावाचं ऑप्शन आहे बघा, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यावर तुम्ही जो कोर्स परचेस केलेला आहे द्रोणा बॅच 10.0 तो कोर्स तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तिथे बघा व्ह्यू कोर्स या नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करा. व्ह्यू कोर्स वरती क्लिक केलं की मग तुमच्यासमोर हे काही पर्याय आहेत, लाईव्ह, रेकॉर्डेड, टेलिग्राम आणि ग्रुप्स. तर लाईव्ह नावाच्या ऑप्शन मध्ये हे बघा तुम्हाला सगळा वेळापत्रक जो आहे तो व्यवस्थित दिसतो. हे लाल अक्षरामध्ये जे आहे ते तुम्हाला तारीख आणि टाइम समजतो की हे लेक्चर कोणत्या तारखेला आणि किती वाजता आहे. हे पहिलं ऑप्शन आहे शिक्षक मित्रांनो बॅचचं वेळापत्रक बघण्याचं. दुसरं ऑप्शन काय बघा, त्या लाईव्ह नावाच्या ऑप्शनच्या बाजूलाच तुम्ही बघताय बघा टेलिग्राम नावाचं ऑप्शन आहे. त्या टेलिग्राम वरती क्लिक करा. त्या ठिकाणी बघा इग्नाइट टीईटी डिस्कशन ग्रुप किंवा काहीतरी टेलिग्राम ग्रुपचं तुम्हाला नाव दिसेल, त्याला जॉईन करा. त्या ठिकाणी व्ह्यू नावाचं ऑप्शन आहे. तुम्ही जर त्याला जॉईन नसाल तर तुम्हाला जॉईन नावाचं ऑप्शन येईल किंवा अन्य ऑप्शन येईल. तुम्ही त्याला जॉईन करायचंय. यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये टेलिग्राम ऍप असणं आवश्यक आहे. ज्या प्रकारे व्हॉट्सअपचं ऍप असतं अगदी त्याच प्रकारे. मग त्या टेलिग्राम ग्रुपला जर तुम्ही जॉईन करताय तर त्या ग्रुपमध्ये बघा, त्या ग्रुपमध्ये आपण रोजच्या रोज जे शेड्यूल आहे, रोजच्या रोज जे वेळापत्रक आहे ते टाकत असतो की हे पहिलं लेक्चर कोणतं आहे, दुसरं कोणतं आहे, तिसरं कोणतं आहे, चौथं कोणतं आहे, अशा प्रकारची इन्फॉर्मेशन आपण तिथे पण शेअर करत असतो त्या ग्रुपवरती. म्हणजेच वेळापत्रक बघण्याचं हे दुसरं ऑप्शन टेलिग्राम ग्रुप किंवा टेलिग्राम चॅनल आपण असं म्हणूया. अजून तिसरं ठिकाण कोणतं आहे बघा, याच्याच बाजूला ग्रुप्स नावाचं ऑप्शन आहे. बघा ग्रुप्स नावाचं जे ऑप्शन आहे त्या ठिकाणी एक जनरल नावाचा ग्रुप तुम्हाला दिसेल. ग्रुप्स नावाचा ऑप्शन जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला जनरल नावाचा ग्रुप दिसेल आणि त्यावरती तुम्ही क्लिक केलं हे बघा तुम्हाला ही जी इमेज दिसती ही इमेज आहे तुमच्या रोजच्या वेळापत्रकाची. त्या इमेजवरती तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला सविस्तर दिवसभराचं जे तुमचं वेळापत्रक आहे बॅचचं ते दिसेल. विषय, त्यानंतर शिक्षक आणि वेळ या सगळ्या गोष्टी तुम्हाला यामध्ये असतील. तर हे बॅचचं वेळापत्रक बघण्याच्या 3 पद्धती, लाईव्ह मध्ये बघू शकता, टेलिग्राम ग्रुप मध्ये बघू शकता किंवा ग्रुप्स नावाच्या ऑप्शन मध्ये बघू शकता. हे तिसरं ऑप्शन तुम्हाला ग्रुप्स नावाच्या पद्धतीमध्ये. दुसरा जो मुद्दा आहे आपला की रोज होणारे लाईव्ह लेक्चर हे कसे बघावे. ठीक आहे, आता वेळापत्रक समजलं सर की कुठे बघणार, काय बघणार. आता लाईव्ह लेक्चर कशा प्रकारे अटेंड केलं पाहिजे, वेळ झालाय लेक्चरचा लाईव्हचा, ज्या प्रकारे तुम्ही वेळापत्रक दिलंय मग हे मी कसं बघू. मग आता सगळ्यात प्रथम तुम्हाला काय करायचं बघा, ऍप ओपन करायचं. ऍप ओपन केल्यावरती पुन्हा तेच खालच्या बाजूला माय कोर्सेस नावाचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा. तुम्ही जो कोर्स परचेस केला तो कोर्स ओपन होईल. त्या कोर्सच्या जवळ व्ह्यू कोर्स नावाचा ऑप्शन असेल त्यावरती क्लिक करा. आता इथे बघा जे लाईव्ह नावाचं ऑप्शन आहे या ठिकाणी तुम्ही लाईव्ह लेक्चर बघू शकता जो वेळ तुम्हाला दिलाय त्यानुसार. म्हणजे तुम्हाला सांगितलं की दुपारी 3 ते 4 या वेळेमध्ये तुमचं मराठी या विषयाचं लेक्चर होणार आहे, तर त्याच वेळेला बरोबर ऍप ओपन केलं तुम्ही 3 वाजता की इथे तुम्हाला ते मराठीचं लेक्चर दिसेल. त्याच्या जवळ वॉच नावाचं ऑप्शन असेल. कधी कधी याला 2-4-5 मिनिटं लागू शकतात. म्हणजे समजा तुम्हाला सांगितलं की 3 ला लेक्चर सुरू होणार आहे तर 3 वाजून 3 मिनिटं, 4 मिनिटं, 5 मिनिटं एवढा वेळ कधी कधी 2-4 मिनिटं लागू शकतो. कारण त्या लेक्चरची लिंक कॉपी करणे, माईक, साऊंड, कॅमेरा सगळ्या गोष्टी चेक करणे थोडं 2-4 मिनिटं होऊ शकतं, पण त्यापेक्षा जास्त नाही. मग 3 वाजून 5 मिनिटं, 3 कधी कधी वेळेवरच होईल तुमचं, पण एक 2-4-5 मिनिटं. वॉच नावाचं ऑप्शन त्या ठिकाणी येतं. मग वॉच नावाचं ऑप्शन आलं की तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचंय वॉच. हे जे खालचे लेक्चर आहे हे तुमचे लाईव्ह सुरू नाहीये, त्यावरती क्लिक केलं तर ते लेक्चर चालू होणार नाही, कारण हे तुमचे पुढचे लेक्चर आहे. जे लेक्चर चालू आहे त्याजवळ फक्त वॉच नावाचं ऑप्शन येतं. वॉच वरती क्लिक केल्यावरती तुम्हाला व्हिडिओ क्वालिटी निवडावी लागते बघा, हाय क्वालिटी, मीडियम क्वालिटी किंवा लो क्वालिटी. आता जर तुम्ही वायफायला कनेक्टेड आहात किंवा तुमची इंटरनेट स्पीड खूप चांगली आहे तरच तुम्ही याला हाय क्वालिटी करा, कारण हाय क्वालिटीसाठी इंटरनेट स्पीड खूप चांगली पाहिजे.
आणि जर तुम्ही मोबाईलच्या इंटरनेटवरती बघताय, सिम कार्डच्या इंटरनेटवरती बघताय, तर जनरली तुम्ही मीडियम क्वालिटीमध्ये बघितलं पाहिजे. लो क्वालिटीमध्ये पण बघू शकता, पण मग तुम्हाला व्हिडिओ चांगला दिसतोय का ते पहिले बघा. नसेल तर मग सगळ्यात बेस्ट मीडियम क्वालिटी ही चांगलं ऑप्शन राहील. याने तुमचा डेटा पण थोडा सेव्ह होईल आणि व्हिडिओ पण स्मूथ चालेल. हाय क्वालिटी त्यांनी वापरा ज्यांच्याकडे वायफाय आहे किंवा इंटरनेटची स्पीड खूप चांगली आहे. मग जसं तुम्ही मीडियम क्वालिटीवरती सिलेक्ट करता किंवा कोणत्याही क्वालिटीवरती सिलेक्ट करता, हा व्हिडिओ लगेच तुमच्यासमोर प्ले होतो. हे सर या ठिकाणी शिकवताय, हा व्हिडिओ तुम्ही बघताय. इथे खाली बघा ऍड अ कमेंट किंवा आस्क युअर डाऊट हिअर अशा प्रकारचे पण शब्द असू शकतात. तिथे तुम्हाला टाईप करायचं जर तुम्हाला चालू घटकाशी निगडीत काही प्रश्न असेल तर. जो घटक या ठिकाणी शिकवताय त्याच्या निगडीत तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं, काहीतरी डाऊट आहे तुमचा, तुम्ही या ठिकाणी त्याची कमेंट करू शकता. सेंड केली की ती संबंधित शिक्षकाला बरोबर दिसते आणि त्याविषयी तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. फक्त अवास्तव कमेंट या ठिकाणी टाळायचे आहे. म्हणजे जो चालू घटक आहे त्याच्याशी निगडीत नाही, काहीतरी वेगळं तुम्हाला विचारायचंय, तर मग ते चालू लेक्चरमध्ये टाळावं. सेशनच्या शेवटीला, सेशन जेव्हा संपलं, लेक्चर जेव्हा संपलं, तेव्हा मग तुम्ही त्या प्रकारचे वेगळे जे तुमचे डाऊट आहे ते विचारावे. आता इथे हा पण मुद्दा लक्षात घ्या की तुम्ही जी कमेंट करता ती फक्त तुम्हाला आणि आम्हाला दिसते, म्हणजे शिकवणाऱ्या शिक्षकाला. एकमेकांच्या कमेंट दिसत नाही. आपण आपल्या ऍपमध्ये सेल्फ चार्ट नावाचं ऑप्शन ठेवलंय, जेणेकरून तुम्हाला डिस्टर्ब नको की बाकी शिक्षक मित्र काय कमेंट करताय, काय त्यांची चर्चा चालू आहे, तर तुम्हाला एकमेकांच्या कमेंट दिसत नाही. पण तुम्ही जी कमेंट टाकता ती समोर शिकवणाऱ्या शिक्षकाला दिसते. फक्त विषयांतर होईल अशा कमेंटला जनरली कोणी रिप्लाय देत नाही लवकर. सेशनच्या शेवटीला त्यावरती चर्चा होते आणि चालू टॉपिकच्या निगडीत जर तुम्ही काही विचारताय तर तिथे तुम्हाला लगेच रिप्लाय मिळतो. आता हाच व्हिडिओ तुम्हाला जर हॉरिझॉन्टल आडवा वगैरे करून बघायचा आहे, मोठ्या स्क्रीनमध्ये बघायचा आहे, तरी बघा बाजूला तुम्हाला ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा. त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं की हाच व्हिडिओ तुम्हाला मोठ्या आडव्या स्क्रीनवरती दिसतो. आता कधी कधी एखाद्या वेळेस काय होऊ शकतं की तुम्ही लेक्चर जॉईन केलं, परंतु लेक्चरमध्ये काहीतरी अडकल्यासारखं वाटतंय, व्हिडिओ थांबतोय, पुन्हा प्ले होतोय. एकदा आपल्या बाजूने क्रॉस चेक करायचं की माझ्या बाजूने इंटरनेट बरोबर चालू आहे का, इंटरनेट बंद तर नाही झालं ना, किंवा नेटवर्क कमी जास्त झालं ना. एकदा काय करायचं, बॅक यायचं म्हणजे थोडंसं पाठीमागे ऍप बंद करायचं आणि पुन्हा या ऑप्शन वरती येऊन पुन्हा वॉचवरती क्लिक करायचं. एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की तुमच्या बाजूने जर इंटरनेट प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला बॅक यायचंय, पुन्हा वॉचवरती क्लिक करायचंय, पुन्हा व्हिडिओ क्वालिटी निवडून पुन्हा जॉईन करायचंय. असं एखाद्या वेळेस होऊ शकतं जर व्हिडिओ अडकत असेल तर. असं करूनही व्हिडिओ अडकतोय तर बिलकुल त्या ठिकाणी कमेंट करायची की सर व्हिडिओ अडकतोय, काही आमच्या बाजूने प्रॉब्लेम असेल, आमच्या बाजूने काही इंटरनेटचा इश्यू असेल तर तो दोघेच त्वरित आम्ही सॉल्व्ह करूया. दुसरा मुद्दा यामध्ये बघा, ही लाईव्ह झालेले लेक्चर, लाईव्ह झालेले म्हणजे त्यांच्या आता रेकॉर्डिंग्स आहेत तयार झालेली, ती कशी बघावी, म्हणजे तो लाईव्ह झालेला जो व्हिडिओ होता लेक्चर त्याची रेकॉर्डिंग ही कशी बघावी, ती कुठे बघावी. नावच आहे बघा त्याचं रेकॉर्डेड लेक्चर. तर ती प्रोसिजर बघा, रेकॉर्डेड नावाचं जे तुम्हाला ऑप्शन असेल इथं 2 नंबरला, लाईव्ह नंतर दुसरा ऑप्शन आहे बघा रेकॉर्डेड. आणि आयफोन वगैरे असेल तर त्या ऑप्शनला थोडं वेगळं नाव आहे कंटेंट, पण लाईव्हच्या बाजूला रेकॉर्डेड नावाचं ऑप्शन आहे. रेकॉर्डेड नावाच्या ऑप्शन मध्ये काय असतात बघा, वेगवेगळे फोल्डर्स. जसे या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही कॉम्बो बॅच आहे, म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 दोघांची कॉम्बो बॅच होती. तुमची जशी बॅच आहे त्यानुसार ते फोल्डर दिसतील, याच्या सारखेच असेल असं नाही. मग आता ही कॉम्बो बॅच आहे, याच्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 असं फोल्डर आहे पहिले तर. मग मला समजा पेपर 1 चे लेक्चर बघायचे होते रेकॉर्डेड झालेले, मग पेपर 1 च्या फोल्डरवरती मी क्लिक करणार, पेपर 1 च्या फोल्डरला मी निवडणार. पेपर 1 चं फोल्डर निवडलं की मग त्यामध्ये विषयांचे फोल्डर माझ्या समोर आले. बघा पेपर 1 चे कोणकोणते आहे, मराठी, हिंदी, इंग्रजी, बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, गणित आणि परिसर अभ्यास. बघा पेपर 1 चे सगळे विषयांचे फोल्डर माझ्या समोर आले. असंच तुम्ही पेपर 2 ला क्लिक केलं की त्याचे पण तुमचे फोल्डर येतील. आता समजा मला मराठीचं लेक्चर बघायचं, तर मी मराठीच्या फोल्डरवरती काय करणार बघा, क्लिक करणार. मराठीच्या फोल्डरवरती क्लिक केलं की मग त्यानंतर बघा लेक्चर, नोट्स आणि टेस्ट अशा ऑप्शन आहे. तर मला लेक्चर बघायचंय म्हणून मी लेक्चरच्या फोल्डरवरती क्लिक करणार. लेक्चरच्या फोल्डरवरती क्लिक केलं की मग त्या ठिकाणी अशा प्रकारचे लेक्चर्स असतील. यामध्ये आपण कधी कधी टॉपिक वाईज फोल्डर पण करतो. म्हणजे समजा तुम्ही मराठीच्या लेक्चरमध्ये गेले तर मराठी भाषा व इतिहास, उगम व इतिहास या प्रकारचा फोल्डर असेल. नंतर पुढे तुम्हाला इतर संज्ञा असेल किंवा प्रयोग असेल किंवा काळ असेल, वाक्याचे प्रकार, असे काही फोल्डर्स असू शकतात. त्या फोल्डरमध्ये जाऊन त्या टॉपिकचे लेक्चर तुम्हाला बघता येईल. सब फोल्डर आपण करत असतो, त्यामुळे लेक्चरमध्ये क्लिक करायचं. जे लेक्चर तुम्हाला बघायचंय त्याच्याजवळ बघा असं वॉच नावाचं ऑप्शन येतं. समजा मला हे लेक्चर बघायचंय मराठी भाषेचा उगम इतिहास, जवळ वॉच नावाचा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करा. आता इथे तुम्हाला जास्त ऑप्शन आहे क्वालिटीचे. रेकॉर्डेड नावाच्या ऑप्शन मध्ये खूप जास्त ऑप्शन आहे. हे पिक्सल मध्ये आहे, याच्यामध्ये 720, 480, 360. तर जनरली 480 सफिशियंट आहे. व्हिडिओ चांगला दिसतो, आवाज पण चांगला येतो, नेटवर्क खूप चांगलं असेल, अनलिमिटेड इंटरनेट आहे.
720 पिक्सल ही क्वालिटी तुम्ही करू शकता. पण तुम्ही मोबाईलच्या इंटरनेटवरती बघताय, लिमिटेड आहे 2 GB 2.5 GB काहीतरी प्लॅन, तर 480 पिक्सल जनरली करावं. त्यापेक्षाही कमी प्लॅन आहे किंवा इंटरनेट तेवढं चांगलं चालत नाही, मग तुम्ही खालची व्हिडिओ क्वालिटी निवडू शकता. मग व्हिडिओ त्यावरती सिलेक्ट केला की तुमचा व्हिडिओ प्ले होईल. मग हा आहे तुमचा रेकॉर्डेड व्हिडिओ. आता रेकॉर्डेड व्हिडिओला तुम्ही मागे घेऊ शकता, पुढे घेऊ शकता, त्याची स्पीड कमी जास्त करू शकता. आता सध्या तुम्ही या ठिकाणी बघताय डाउनलोड व्हिडिओ याचं ऑप्शन तुम्हाला दिसतंय. समजा तुम्हाला विदाऊट इंटरनेट हा व्हिडिओ बघायचा होता, म्हणजे इंटरनेट नसताना बघायचा आहे तुम्हाला, तर तुम्ही त्याला डाउनलोड करा. तो तुम्हाला तुमच्या ऍपमध्ये इंटरनेट नसताना दिसेल, त्याच्याबद्दल मी पुढे बोलतो. आता हाच व्हिडिओ आहे. जर तुम्ही या स्क्रीनला टच केलं, जो व्हिडिओ चालू आहे त्या स्क्रीनला टच केलं, तर मग हे ऑप्शन्स तुमच्या समोर ओपन झाले. हे बघा इथं सेटिंगचं चिन्ह आहे, हे इथं व्हिडिओ पुढे घेणे मागे घेण्याचा ऑप्शन आहे. याही स्क्रीनला तुम्ही मागे पुढे असं घेऊ शकता. याच्यावरती क्लिक केलं की व्हिडिओची स्क्रीन तुम्ही मोठी करू शकता. आता बघा समजा मी या सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक केलं, ते बघा खाली क्वालिटी मी पुन्हा कमी जास्त करू शकतो. म्हणजे व्हिडिओची क्वालिटी मी एकदम हाय निवडली 720, पण व्हिडिओ अडकतोय, मग मी क्वालिटी त्याची कमी करून बघतो थोडीशी, कारण इंटरनेट स्पीड कमी जास्त असू शकते. नंतर पुढे बघा प्लेबॅक स्पीड, म्हणजे कधी कधी आपण रेकॉर्डेड व्हिडिओ बघा जास्त स्पीडने बघतो, कारण तो टॉपिक आपल्याला चांगला जमतो किंवा आपण अगोदर त्याचं लाईव्ह बघितलेलं असतं, तर ते ऑप्शन आहे प्लेबॅक स्पीड. तुम्ही 1x 1.25x 1.5x असं या ठिकाणी करू शकता. इथेच तुमचे रेकॉर्डेडचे सगळे ऑप्शन्स तुम्हाला बघायला मिळतील. यावरती स्क्रीन तुम्हाला मोठी करता येईल. सेटिंग वरती क्लिक केल्यावरती क्वालिटी कमी जास्त, प्लेबॅक स्पीड कमी जास्त, इथे सरळ सरळ व्हिडिओ मागे पुढे घेता येईल. याच्यावरती पण क्लिक करून तुम्ही मागे पुढे व्हिडिओ घेऊ शकता, पॉज करू शकता असं. आता लेक्चरच्या ज्या पीडीएफ नोट्स आहेत त्या कशा बघाव्या, त्याची प्रिंट आउट कशी घ्यावी, प्रिंट काढून घ्यायची असेल तुम्हाला पीडीएफची, ती कशी घ्यावी. बघा आता रेकॉर्डेड नावाच्या ऑप्शन मध्ये बघा, रेकॉर्डेड नावाच्या ऑप्शन मध्ये जेव्हा तुमच्या समोर हे लेक्चर्स असतात, रेकॉर्ड नावाच्या ऑप्शन मध्ये हे तिथेच हे बघा रेकॉर्डेड नावाचं ऑप्शन जे मी तुम्हाला सांगितलं, रेकॉर्डेड मध्ये त्या विषयाच्या फोल्डर मध्ये लेक्चर मध्ये तिथं तुम्ही गेले की त्या रेकॉर्डेड नावाच्या ऑप्शन मध्ये बघा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे तर वॉच नावाचा ऑप्शन आहे, पण इथे ऑप्शन आहे तुम्हाला पीडीएफ. समजा मराठी भाषेचा उगम इतिहास हे लेक्चर मी ऑलरेडी लाईव्ह बघितलं, आता मला ते लेक्चर नाही बघायचं, मला फक्त त्याची पीडीएफ बघायची, कारण मला भाग 2 बघायचा आहे. मग याची थोडीशी रिव्हिजन मला करायची आहे. मग हे पीडीएफ नावाचे ऑप्शन दिसतं का, यावरती क्लिक करायचं. पीडीएफ वरती क्लिक केलं की त्या लेक्चरची पीडीएफ ओपन होते. ही बघा त्या लेक्चरची पीडीएफ जी आहे ती ओपन झालेली आहे. या स्लाइडला खालीवरती स्क्रीन केलं की तुम्ही ते पीडीएफचे पेजेस जे आहे ते बघू शकता, रीड करू शकता. समजा या पीडीएफची मला प्रिंट आउट काढायची आहे, तर इथे उजव्या बाजूला बघा 3 रेषा तुम्हाला दिसतात. या 3 रेषा यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यावर एक्सपोर्ट, डाउनलोड असे काही ऑप्शन तुम्हाला दिसतात. तर एक्सपोर्ट नावाचा पर्याय वापरा. कुठला एक्सपोर्ट? एक्सपोर्ट नावाचा पर्याय जर तुम्ही वापरला तर तुम्ही ज्या मोबाईलमध्ये समजा ही पीडीएफ बघत होते त्याच्या फाईल मॅनेजर मध्ये जाईल. म्हणजे आपण नॉर्मली जे काही कंटेंट डाउनलोड करतो तर मोबाईलच्या फाईल मॅनेजर मध्ये दिसतं तुम्हाला, ती जाईल ते. आणि मग मोबाईलमध्ये फाईल मॅनेजर ओपन करा, तिथे डाउनलोड एक फोल्डर असेल, तिथेच तुम्हाला ही पीडीएफ दिसेल लगेच. आणि मग तुम्ही त्या झेरॉक्सच्या व्यक्तीला ती शेअर करून त्याची प्रिंट आउट काढू शकता. डाउनलोड केलं तर विदाऊट इंटरनेट तुम्हाला ते बघता येतं आणि ते तुमच्या ऍपमध्ये राहतं, ऍपमधून बाहेर शेअर करता येत नाही. एक्सपोर्ट केलं तर मग बाहेरच्या व्यक्तीला, म्हणजे प्रिंट आउट घ्यायची तर एक्सपोर्ट वापरायचं, डाउनलोड नाही. एक्सपोर्ट मग तुमच्या मोबाईलच्या फाईल मॅनेजरमध्ये, तिथून तुम्ही त्याला बाहेर शेअर करू शकता प्रिंट काढण्यासाठी. हे असं तुम्ही लेक्चरची पीडीएफ जी आहे ती तुम्हाला बघता येईल, सोबत त्याची तुम्हाला प्रिंट आउट देखील करता येईल. काही आपण एक्स्ट्रा नोट्स पण प्रोव्हाइड करतो. म्हणजे हे लेक्चरची पीडीएफ ही संबंधित शिक्षकांनी शिकवताना स्क्रीनवरती जे काही लिहिलेलं असतं त्याची ही पीडीएफ असते. पण अजून आपल्या बॅकएंड टीम कडून पण तुम्हाला नोट्स मिळते आणि ती तुम्हाला बघा या फोल्डर मध्ये बघायला मिळेल. बघा नोट्स नावाचा पण एक्स्ट्रा अजून एक फोल्डर आहे, त्याच्यामध्ये आपल्या एक्स्ट्रा काही नोट्स ज्या बॅकएंड टीमने बनवलेल्या आहेत, टायपिंग करून दिल्या आहेत, त्या पण तुम्हाला बघायला मिळतील. तर ते आहे तुमचं दुसरं ऑप्शन. अजून पुढे आता चालूयात आपण की टेस्ट कशा द्याव्यात. टेस्ट तुम्हाला द्यायची टॉपिक वाईज, फुल लेंथ किंवा सब्जेक्ट वाईज टेस्ट आपल्या ऍपमध्ये कोर्समध्ये आहेत, त्या तुम्ही कशा द्याव्यात. तर सेम शिक्षक मित्रांनो, रेकॉर्डेड नावाचं ऑप्शन ओपन करायचं, त्या विषयाचं फोल्डर ओपन करायचं. समजा मला टॉपिक वाईज टेस्ट द्यायची आहे, तर टॉपिकचं जे विषयाचं फोल्डर आहे ते ओपन करा. समजा मराठीच्या मला टेस्ट द्यायची आहे, तर मराठीचं फोल्डर ओपन करा. मराठीच्या फोल्डरमध्ये लेक्चर, नोट्स आणि टेस्ट स्पष्ट ऑप्शन दिसतंय तुम्हाला. टेस्ट या ऑप्शनवरती जर तुम्ही क्लिक केलं की मग तुम्हाला इकडे टॉपिक वाईज आणि सब्जेक्ट वाईज टेस्ट ऑप्शन आहे. टॉपिक वाईज टेस्ट वरती क्लिक करा, तुम्हाला प्रत्येक टॉपिकची टेस्ट या ठिकाणी बघायला मिळेल. जर तुम्ही ती टेस्ट पहिल्यांदा देत आहात, या अगोदर दिली नव्हती, तर तुम्हाला अटेम्प्ट नावाचा ऑप्शन राहील. जर तुम्ही ती अगोदर दिली होती ऑलरेडी, तर मग तुम्हाला रिअटेम्प्ट आणि व्ह्यू रिझल्ट असे दोन्ही ऑप्शन राहतील. आता समजा मला ही टेस्ट द्यायची भाषा, लिपी, व्याकरण, मी अगोदर नव्हती दिली, मग अटेम्प्ट नावाचा ऑप्शन दिसेल बघा असं त्याच्याजवळ, त्याच्यावरती मला ते क्लिक करावं लागेल. अटेम्प्ट वरती क्लिक केलं की मग ती टेस्ट ओपन होईल.
माहिती सांगतील बघा इथं की 20 मिनिटाची टेस्ट आहे, 20 मार्काची टेस्ट आहे. अग्री अँड कंटिन्यू वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि मग प्रश्न तुमचे सुरू झाले. बघा इथे तुम्हाला प्रश्न क्रमांक दिसतोय 1 नंबर. नंतर इथे तुम्हाला मार्क दिसताय बघा, +1 मार्क तुम्हाला मिळेल प्रश्न बरोबर आल्यावरती. विषयाचं नाव आहे, टॉपिकचं नाव आहे, वरती टायमर पण आहे. हे तुमचं रिव्हर्स टायमर आहे, 20 मिनिटाचं उलट टायमर तुम्हाला बघायला मिळेल. खाली तुम्हाला मार्क अँड नेक्स्ट, क्लिअर रिस्पॉन्स, सबमिट टेस्ट, सेव्ह अँड नेक्स्ट असं ऑप्शन आहे. मग जे तुम्हाला उत्तर वाटतंय तर उत्तर तुम्हाला काय करायचं बघा, क्लिक करायचं आणि सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं. मग पुढचा प्रश्न असं तुमचं चालू राहील. मागे पुढे तुम्हाला घ्यायचं असेल तर बघा यावरती क्लिक करायचं. इथे क्लिक केलं की तुम्हाला ते कंप्लीट 20 प्रश्न जे आहे ते बघायला मिळतील आणि त्या 20 प्रश्नामध्ये तुम्ही मागे पुढे पण घेऊ शकता. इथे पण तुम्हाला बघा जर त्या ठिकाणी हे करायचं आहे, टेस्ट सबमिट करायची आहे तर सबमिट टेस्ट नावाचं ऑप्शन दिसेल. इथं टेस्ट तुम्हाला सबमिट करायचे, सबमिट टेस्ट नावाचं ऑप्शन दिसेल. किंवा तुम्ही शेवटच्या प्रश्नावरती गेले की हे ऑप्शन तुम्हाला ऑटोमॅटिक येईल. शेवटच्या प्रश्नावरती गेलं की हे प्रश्न ऑप्शन तुम्हाला ऑटोमॅटिक येईल. मग सबमिट टेस्ट वरती क्लिक केलं की तुम्हाला तिथे सांगतात की क्वेश्चन्स किती आहेत, तुम्ही किती प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत, तुम्हाला खरंच टेस्ट सबमिट करायची आहे का विचारतात. वेळेच्या अगोदर जर आपण सबमिट करतोय, टाइम संपण्याच्या अगोदर, तर मग ते विचारतात की बघा तुम्ही 20 प्रश्न आहेत आणि तुम्ही 20च्या 20 अटेम्प्ट केले किंवा 18 अटेम्प्ट केले किंवा 17 अटेम्प्ट केले किंवा 15, तुम्हाला टेस्ट सबमिट करायचे आहेत का. मग तुम्ही त्याला येस म्हणायचं. टेस्ट सबमिट केली की मग तुमच्या समोर बघा व्ह्यू रिझल्ट नावाचं ऑप्शन येतं. कोणतं ऑप्शन येतं? व्ह्यू रिझल्ट. व्ह्यू रिझल्ट वरती क्लिक करा. डिटेल तुमच्या समोर स्कोर तुम्हाला बघायला मिळेल. डिटेल, एकदम डिटेल. म्हणजे बघा तुम्हाला किती पैकी मार्क पडलेले आहेत त्याच्याबद्दलची माहिती, तुमचा रँक किती आला, म्हणजे ती टेस्ट जेवढ्या शिक्षक मित्रांनी दिली ती टेस्ट त्यापैकी तुमचा रँक किती आला, टक्के किती आहे, बरोबर किती आहे, चुकीचे किती आहे, अनअटेम्प्टेड किती आहे, अॅक्युरसी कशी राहिली, एकदम डिटेल अनालिसिस तुम्हाला मिळतं. यालाच तुम्ही असं खाली स्क्रोल केलं की मग बघा करेक्ट, इनकरेक्ट आणि अनअटेम्प्टेड. करेक्ट वरती क्लिक करा, तुमचे जे उत्तर बरोबर आहे ते सगळे तुम्हाला सांगतील. इनकरेक्ट वरती क्लिक करा, सगळे जे तुमचे उत्तर चुकले ते असतील. आणि त्याच्याजवळ बघा सोल्युशन पण आहे. सोल्युशन वरती क्लिक केलं तर तुम्हाला त्या प्रश्नाचं स्पष्टीकरण, सोल्युशन पण बघता येतील. आता यामध्ये काही एक्झाम तुमच्या ड्युअल लँग्वेज असू शकतात. मग तिथे तुम्हाला लँग्वेज चेंज करायचं तर इथं ऑप्शन येईल तुम्हाला. इथं बघा समजा असं ऑप्शन तुम्हाला दिसेल, लँग्वेज बदलून असेल तर. आता ही मराठीची टेस्ट आहे, मराठीची टेस्ट ही मराठीमध्येच राहणार. पण समजा काही इतर विषय आहे, गणित असेल, विज्ञान, मे बी जर त्या ड्युअल लँग्वेज मध्ये असेल तर असं ऑप्शन राहील. असं ऑप्शन नाही, म्हणजे ती सिंगल लँग्वेज मध्ये आहे. लँग्वेज बदलायची असेल तर या अशा ऑप्शनवरती क्लिक करायचं तुम्हाला, त्याची लँग्वेज जी आहे ती चेंज होईल, भाषा बदलेल, या प्रकारे असेल. हे या अशा प्रकारे तुम्ही टेस्ट आहे ते देऊ शकता. एकदा तुम्ही टेस्ट दिली पण तुम्हाला काही कालावधीनंतर ती पुन्हा द्यायची होती, महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर, तर री अटेम्प्ट या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही त्या टेस्टला पुन्हा देऊ शकता. आता पुढे आहे बघा, समजा तुम्ही डाउनलोड केलाय काही एखादे व्हिडिओ तुम्ही डाउनलोड केलाय किंवा एखाद्या लेक्चरची तुम्ही पीडीएफ डाउनलोड केली. डाउनलोड हे ऑप्शन कोणासाठी? ज्यांच्याकडे इंटरनेट कनेक्शन हे बिलकुलच नाहीये, म्हणजे नसल्यास जमा आहे. ना त्यांना लाईव्ह बघतात ना रेकॉर्डिंग बघतात, कारण इंटरनेट खूप वीक आहे. अजूनही काही भाग असे आहेत. मग समजा ते काय करतात, एखाद्या दुसऱ्या भागामध्ये, एखाद्या दुसऱ्या ठिकाणी जाऊन जिथे इंटरनेट कनेक्शन आहे तिथे त्यांनी मोबाईल समजा कनेक्ट केला इंटरनेटला किंवा इंटरनेट ऑन केलं, तर तुम्ही व्हिडिओ, पीडीएफ हे डाउनलोड करू शकता ऍपमध्ये. आणि ते डाउनलोड केलं ऍपमध्ये तुम्हाला ते कुठं बघता येईल. मग तुम्ही विदाऊट इंटरनेट पण ऍप ओपन केलं तुम्हाला ते दिसतील. आणि कुठे दिसतील तर बघा हे खालच्या बाजूला बघा, ऍप ओपन केलं हे खालच्या बाजूला डाउनलोड नावाचं ऑप्शन आहे. डाउनलोड वरती क्लिक केलं की मग हे बघा व्हिडिओज आणि पीडीएफ जे तुम्ही डाउनलोड केलं होतं. समजा मी हा व्हिडिओ डाउनलोड केला होता आणि कसा डाउनलोड करायचा, तर बघा त्याच्याजवळ डाउनलोड नावाचा ऑप्शन आहे. रेकॉर्डेड व्हिडिओ जेव्हा तुम्ही ओपन करता रेकॉर्डेड व्हिडिओ, तर हे बघा डाउनलोड व्हिडिओ नावाचा ऑप्शन आहे. हे तुम्ही डाउनलोड करून ठेवला तर विदाऊट इंटरनेट तुम्हाला तो बघता येईल. ज्यांच्याकडे इंटरनेट स्पीड चांगली आहे त्यांना या ऑप्शनची गरज नाही. तुम्हाला पाहिजे त्या वेळेला तुम्ही कोणताही व्हिडिओ प्ले करू शकता. ज्यांच्याकडे इंटरनेटच चालत नाही त्यांनी फक्त या ऑप्शनचा वापर करू शकता. जिथे इंटरनेट कनेक्शन तुम्हाला भेटेल तिथे जाऊन तुम्ही त्याला डाउनलोड करा आणि मग तुम्ही त्याला डाउनलोड नावाच्या ऑप्शन मध्ये गेल्यावरती इथे व्हिडिओज आणि पीडीएफ असा आहे. व्हिडिओवर क्लिक केलं की जे डाउनलोड केले व्हिडिओ ते दिसतील आणि पीडीएफ वरती क्लिक केलं की ज्या पीडीएफ तुमच्या डाउनलोड केल्या त्या पीडीएफ तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. आता ऍप मधून तुम्हाला बुक ऑर्डर करायचं असेल तर ते कशा प्रकारे करता येईल बघा. ज्या शिक्षक मित्रांनी आपला जो कोर्स आहे तो विथ बुक किट घेतलेला आहे त्यांना पुस्तकं घरपोच मिळणार आहे. विथ बुक किट जर तुम्ही कोर्स घेतला तुम्हाला पुस्तकं घरपोच मिळणार आहे. तुम्हाला पुस्तक ऑर्डर करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त ऍड्रेस विचारतील कॉल करून, तुम्हाला तो ऍड्रेस बरोबर शेअर करायचा आहे. पण ज्यांनी विदाऊट बुक किट घेतलेला आहे त्यांना समजा बुक आपल्या ऍप मधून ऑर्डर करायचं तर कसं करता येईल. ऍप ओपन केल्यावरती बघा इथे तुम्हाला एक बुक स्टोर नावाचं ऑप्शन दिसतंय. ऍप ओपन केलं की तुम्हाला होम पेज वरतीच एक बुक स्टोर नावाचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करा. बुक स्टोर वरती क्लिक केलं की तुम्हाला ही सगळी पुस्तकं दिसतील बघा. TT PYQ सक्सेस मॅटर,
पेपर 1 ठोकळा, पेपर 2 ठोकळा, बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र. जे पुस्तक तुम्हाला परचेस करायचं आहे त्या पुस्तकावरती व्यवस्थित बाय नाऊ या ऑप्शनवरती क्लिक करा. त्या पुस्तकाची तुम्हाला थोडीशी डिटेल्स असेल की काय या पुस्तकामध्ये नेमकं आहे, आणि मग तिथं प्लेस ऑर्डर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्लेस ऑर्डर वरती क्लिक केलं की तुम्हाला तुमचा डिटेल जो ऍड्रेस आहे तो फिलअप करावा लागेल कम्प्लीट, आणि ऍड्रेस जरासा प्रॉपर फिलअप करायचा जेणेकरून तुमच्या पत्त्यापर्यंत ते वेळीच पोहोचेल आणि व्यवस्थित पोहोचेल. तर नाव असेल, फोन नंबर असेल, ऍड्रेस, पोस्ट ऑफिस, सिटी, लँडमार्क, स्टेट व्यवस्थित फिलअप करा. सगळी माहिती फिलअप करून झाली की मग तुम्हाला खाली तिथं सबमिट असेल, मग सबमिट केलं की बघा तिथं पे ऑनलाईन किंवा QR पेमेंट हे ऑप्शन आहे. पे ऑनलाईन किंवा QR पेमेंट. पे ऑनलाईन वरती तुम्ही क्लिक केलं तर तुमच्या मोबाईलमध्ये फोन पे, गुगल पे असेल तर त्याच्यावरती जाईल ऑटोमॅटिकली आणि त्याचा पेमेंट होईल. आणि जर तुम्ही QR वरती क्लिक केलं तर असा QR कोड जनरेट होईल जो तुम्ही दुसऱ्या मोबाईलने स्कॅन करून पेमेंट करू शकता. तुमच्याच मोबाईल मधून तुम्हाला पेमेंट करायचं तर पे ऑनलाईन नावाचं ऑप्शन वापरा. डायरेक्टली अशा प्रकारे फोन पे, गुगल पेला ते लिंक असेल तिकडे ते ओपन होऊन जाईल. आणि जर तुम्हाला दुसऱ्याच्या मोबाईलवरून पेमेंट करायचं असेल तर QR पेमेंट ऑप्शन वापरा. QR कोड जनरेट होईल, त्या मोबाईलवरून त्याला स्कॅन करा. ते पेमेंट तुमचं सक्सेसफुल झालं की तुम्हाला तुमचं पुस्तक हे विथिन 7 ते 10 दिवसामध्ये जे आहे ते मिळून जाईल. ऍप लॅपटॉप किंवा पीसी मध्ये कसं घेता येईल? इग्नाइट अकॅडमीचं जे ऍप आहे ते आम्हाला आमच्या लॅपटॉपमध्ये किंवा पीसी मध्ये बघायचं आहे, वापरायचं आहे. ते कसं घेता येईल? ज्या प्रकारे तुम्हाला मोबाईलमध्ये ऍप वापरायचं आहे तर आपल्याकडे एक ऍप्लिकेशन आहे, गुगल प्ले स्टोरवरून तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. अगदी तसंच लॅपटॉप किंवा पीसी साठी पण ऍप्लिकेशन आहे, पण तुम्हाला ते स्टोरवरती नाही मिळणार. मग कुठे मिळेल? तर आपला हेल्पलाईन नंबर आहे 88 88 99 116. त्यावरती कॉल करायचा, त्यांना सांगायचं लॅपटॉप सेटिंग शेअर करा. मग तुम्हाला ती ही सेटिंग शेअर करतील. सेम असाच मेसेज तुम्हाला ते पाठवतील. यामध्ये बघा ऍपची लिंक आहे. या लिंक वरती क्लिक करून तुम्हाला ऍप डाउनलोड करायचं आहे, इन्स्टॉल करायचं आहे. जी प्रोसिजर असते रेग्युलर बाकी ऍप साठी अगदी त्याच प्रकारे. नंतर तुम्हाला या ठिकाणी बघा ऍप ओपन करायचं आणि त्यामध्ये तुम्हाला काय करायचं बघा लॉग इन करायचंय. तुम्ही ज्या मोबाईल नंबरने ऍपमध्ये मोबाईलमध्ये लॉग इन केलं होतं तोच मोबाईल नंबर वापरून तुम्ही लॅपटॉपमध्ये लॉग इन करू शकता. इथे फक्त एकाच गोष्टीची काळजी घ्यायची की मोबाईल आणि लॅपटॉप याच्यामध्ये एकाच वेळी ऍप चालू राहणार नाही याची काळजी घ्या. ते ऍप तुमचं बंद होऊ शकतं, त्यामुळे काळजीपूर्वक तुम्हाला लॅपटॉपमध्ये बघायचं, मोबाईलचं जे ऍप आहे ते बंद करायचं आणि लॅपटॉपमध्ये सुरू करायचं. लॅपटॉप नंतर मोबाईलमध्ये बघायचं, लॅपटॉपचं बंद करायचं, मोबाईल सुरू करायचा. अशा प्रकारे तुम्हाला ते करता येईल इकडून तिकडे. मग इथं तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली बघा सगळी की पासवर्ड माहित नसेल तर फॉरगेट पासवर्ड करा, OTP टाका. परचेसेस नावाच्या ऑप्शन मध्ये जाऊन तुम्हाला कोर्सेस दिसतील. जर तुम्ही ऑलरेडी कोर्स घेतला असेल तर, नसेल तर तुम्ही तो घेऊ शकता. ऑपरेटिंग सिस्टीम मात्र तुमची विंडोज 10 और अबव पाहिजे, ही कंडिशन या ठिकाणी एक आहे. ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे ती विंडोज 10 किंवा त्यावरची पाहिजे, 11 वगैरे अशा प्रकारे आहे. आणि हा मेसेज तुम्हाला मिळेल जेव्हा तुम्ही आपल्या हेल्पलाईन नंबरवरती सांगाल की मला लॅपटॉपवरती वापरायचं आहे. त्यानंतर बघा टीटी क्वालिफाय करण्यासाठी नेमकेच काय करावे, बॅचचा 100% उपयोग कसा करावा. आता बॅच मध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. मग आता मला टीटी क्वालिफाय करायची, नेमकं मी प्रायोरिटी कशी ठरवू की कोणत्या गोष्टी मी फर्स्ट प्रेफरन्स दिला पाहिजे कोर्समध्ये, ऍपमध्ये, आणि कोणत्या गोष्टी मी त्यांना सेकंड प्रायोरिटी, थर्ड प्रायोरिटी देऊ शकतो, देऊ शकते. मग ते कसं बघा, तुम्ही या गोष्टी 100% केल्याच पाहिजे. कोणत्या गोष्टी? बॅच मधले जे लेक्चर आहे ते बघितलेच पाहिजे, लाईव्ह किंवा रेकॉर्ड स्वरूपात, पण प्रत्येक विषयाचं प्रत्येक लेक्चर हे तुम्ही बघितलंच पाहिजे. कारण जे लेक्चर आहे, जो व्हिडिओ आहे तो आम्ही थोडासा तुमच्या टीईटीचा जी काही तुमची परीक्षा आहे त्या परीक्षेचा प्रॉपर अभ्यास करून डिझाईन केलेलं असतं, स्ट्रक्चर केलेलं असतं, आणि लेटेस्ट पॅटर्नला फॉलो करूनच आम्ही त्या ठिकाणी लेक्चर घेत असतो. म्हणून बॅच मधले जे लेक्चर आहे ते तुम्ही बघितलेच पाहिजे, लाईव्ह किंवा रेकॉर्ड दोघांपैकी कुठल्या स्वरूपात, आणि कंप्लीट बघितले पाहिजे, अर्धवट नाही. दुसरं, जे या ठिकाणी शिक्षक शिकवताना लिहितात स्क्रीनवरती त्याची जी तुम्हाला पीडीएफ मिळते व्हिडिओला जोडून त्याची जी तुम्हाला पीडीएफ मध्ये जे आम्ही स्क्रीनवरती लिहिलं त्याची ती पीडीएफ जी आहे ती तुम्ही यूज करू शकता रिव्हिजनसाठी, तुमच्या स्वतःच्या नोट्स बनवण्यासाठी. आणि ती पीडीएफ अपडेटेड असते, लेटेस्ट असते. त्यानंतर पुढे आहे बघा PYQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, जे आपल्या व्हिडिओमध्ये पण आपण घेतोच, बॅचच्या लेक्चर मध्ये पण, आणि काही आपण एक्स्ट्रा पण सेशन घेऊन त्यामध्ये PYQ घेत असतो. आणि सर्वात शेवटी जेव्हा तुमची एक्झाम जवळ आहे आणि आपल्या बॅच मधला सिलेबस देखील पूर्ण झालेला आहे तेव्हा आपण घेतो मॅरेथॉन लेक्चर. ते म्हणजे हे तुम्ही 100% केलंच पाहिजे, कंपल्सरी. कोर्स तुम्ही घेताय तर या गोष्टी तुमच्याकडून झाल्याच पाहिजे मित्रांनो. लेक्चरची पीडीएफ, स्वतःच्या काही नोट्स वगैरे, PYQ बॅच मध्ये व्हिडिओमध्ये आपण घेतो तिथे किंवा इतर ठिकाणाहून, आणि मॅरेथॉन लेक्चर हे तुम्हाला कंपल्सरी करायचंच आहे.
तुम्हाला असं वाटतं या सगळ्या गोष्टी मी करतो, माझ्याकडे अजून शिल्लक वेळ आहे, मला अजून जास्तीची तयारी करायची आहे, मला बिलकुल शंका ठेवायची नाहीये, 100% क्वालिफाय करायचंच आहे, मी अजून एक्स्ट्रा काय करू? तर बघा सेकंड प्रायोरिटी तुम्ही देऊ शकता. सेकंड प्रायोरिटी बघा टेस्टसाठी, ज्या तुमच्याकडे टेस्ट आहे टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज, फुल लेंथ टेस्ट, याची तुमची सेकंड प्रायोरिटी. हे कम्प्लीट होत असेल तुमच्याकडून तरच इकडे या, नाहीतर मग लेक्चर नाही बघितलं, लेक्चरच्या नोट्स नाही बघितल्या आणि तुम्ही टेस्ट देऊ लागल्या, असं करू नका. पहिले हे तुमच्याकडून कम्प्लीट होतं, मग तुम्ही टेस्टकडे या. त्यानंतर बघा टीईटीच्या टायटल खाली आपण युट्यूबवर काही एक्स्ट्रा लेक्चर घेत असतो, नेहमी चालू असतात, ते तुम्ही बघायला पाहिजे. त्यातून पण तुमचा चांगल्या प्रकारची प्रॅक्टिस होते, सराव होते. तिथं आपण पीवायक्यू असेल किंवा पीवायक्यू सारखे अतिसंभाव्य प्रश्न असतील, हे आपण नेहमी घेत असतो. काही ट्रिक्स टेक्निक्स पण सांगत असतो, बॅचमध्ये पण ते आहे, पण काही एक्स्ट्रा पण आपण घेत असतो ते युट्यूबवरती. म्हणजेच बघा जर तुम्ही या गोष्टी 100% तुमच्याकडून झाल्या, अजून तुम्हाला करायचं, तुम्ही काय करणार बघा, टेस्ट देणार, टीईटीच्या निगडीत आपले युट्यूबचे लेक्चर आहे ते करणार. तुम्हाला सर या सगळ्या गोष्टी मी करतो, अजून काही केलं जाऊ शकतं का? तर अजून तुम्हाला एक्स्ट्रा करायचं आहे तुमच्या बाजूने, मग तुमची थर्ड प्रायोरिटी असली पाहिजे शालेय पाठ्यपुस्तकं किंवा इतर संदर्भ पुस्तकं. ही तुमची लास्ट प्रायोरिटी की शालेय पाठ्यपुस्तकं, त्यानंतर इतर संदर्भ साहित्य. म्हणजे लेक्चरच बघितले नाही किंवा टेस्ट पण सोडवत नाहीये, पीवायक्यू पण त्या ठिकाणी बघितले नाहीये आणि पुस्तकं वाचतोय आपण शाळेचे किंवा आपण संदर्भ साहित्य वाचतोय, याला मिनिंग नाही, याला अर्थ नाहीये. म्हणजे तुमची फर्स्ट प्रायोरिटी या गोष्टीला असली पाहिजे, बॅच लेक्चर, त्याचे बदली पीडीएफ, पीवायक्यू, मॅरेथॉन लेक्चर, हे तुमच्याकडून व्यवस्थित होतंय. मग तुम्ही सेकंड प्रायोरिटी दिली पाहिजे कशाला? तर टेस्टला, बॅच मधल्या टेस्टला, टीईटीच्या आपल्या टायटल खाली युट्यूब लेक्चरला. थर्ड प्रायोरिटी तुमची असली पाहिजे शालेय पाठ्यपुस्तके किंवा मग इतर संदर्भ पुस्तके, जे तुम्हाला संबंधित शिक्षकांनी सांगितलं आहे आणि हे ज्याच्याकडे अजून चांगला वेळ आहे त्यांच्यासाठी. तर हे अशा प्रकारचं आजचं हे तुमच्यासाठी एक मार्गदर्शन लेक्चर होतं आपल्या इग्नाइट अकॅडमी या ऍपवरती, जी आपण द्रोणा बॅच 10.0 सुरू केली आहे. त्या बॅच मध्ये या सगळ्या गोष्टींबद्दल आपण चर्चा केली. वेळापत्रक, लाईव्ह लेक्चर पीडीएफ, रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट, डाउनलोड कंटेंट, बॅचचा उपयोग, असं सगळं आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. मी अशी आशा करतो की तुम्हाला बॅच मधील सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असेल. या व्यतिरिक्त तुमची काही अडचण राहिली असेल किंवा काहीतरी वेगळाच तुमचा प्रॉब्लेम आहे जो तुम्हाला नाही समजत आहे, कशा प्रकारे सॉल्व्ह करावा किंवा काय नेमका इश्यू आहे, तर हा आपला नंबर आहे 88 88 99 61 16. या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून तुम्ही तुमचा इतर काही प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करू शकता. थँक्यू, धन्यवाद.